भावांनो, नॉर्मल व्हिडिओ 4K मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी अलाईट मोशन अँड सेकंड ॲप मैथू लागेल, कारण प्ले स्टोअरवर तो अवेलेबल नाही आहे. सिम्पली अलाईट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे थोडंसं लोड घेईल. लोड घेतल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. सिम्पली प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 9.62 GB सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता. प्लसच्या आयकॉनवरती जायचं, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन व्हिडिओ बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे. क्लिकमध्ये जायचं आणि इथून रेक्टँगल सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. थ्री डॉटमध्ये जायचं आणि फिल कॉम्बिनेशन हे करून घ्यायचे. त्यानंतर कलर अँडमधून हा कलर सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर सेटिंग जायचं आहे, ॲड टेक्निक घ्यायची. त्यानंतर इथं सर्च करायचं मित्रांनो, कॉपी बॅकग्राऊंड. कॉपी बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंग ओपन करून घ्यायची. बॅक यायचं मित्रांनो. त्यानंतर परत ॲडिटमध्ये जाऊन ॲडिट करून घ्यायचे. गॉसियन ब्लर जी सर्च करायची मित्रांनो. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचे. मग गॉसियन ब्लरला 400 ठेवायचे मित्रांनो. बस 400 ठेवायचे मित्रांनो. बघू शकतो. त्यानंतर तुम्ही बॅक यायचं, परत ॲडिपॅकमध्ये जायचं आणि तुम्ही सर्च करायची एक्सपोजर गामा EX सर्च करायचं मित्रांनो. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचं. एक्सपोजर मायनसमध्ये ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओच्या क्वालिटीनुसार 75 आणि गामाला थोडं मायनस ठेवायचं मित्रांनो. 900 ठेवायचं मित्रांनो. व्हिडिओच्या क्वालिटीनुसार ठेवू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर ब्लेंडिंग मला ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे. थोडंसं स्क्रॉल करून डिफरन्समध्ये जायचे, सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे मित्रांनो. थ्री डॉटमध्ये जायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमधून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे. कॉन्ट्रास्टमधून जाऊन ओव्हरले करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटला यायचं आहे. हा ॲरो दिसत असेल मित्रांनो खाली, त्याला क्लिक करून त्याच्या रेस्क्यू वाढवून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर थ्री डॉटमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर मैथू ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे. थोडासा लोड घेईल. त्यानंतर तुमच्या पुढे असं इंटरफेस आल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगवर जायचं आहे. त्यानंतर इथून एक आपण जे एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. स्टार्टमध्ये जायचं आहे, स्टार्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली दोन ऑप्शन दिसत असतील, व्हिडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ रिटचिंग. तर व्हिडिओ रिटचिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं खाली थोडंसं स्क्रॉल करायचं आहे, ते स्मूथ नावाचं दिसेल त्याच्यावर जायचं आणि पूर्ण त्याची रेस्क्यू वाढवून घ्यायची मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता. आणि त्यानंतर खाली व्हिडिओ एडिटिंग आहे, व्हिडिओ एडिटिंगवर जायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला टचिंग दिसेल तर त्या कॉन्ट्रास्टमध्ये जायचं आहे आणि कॉन्ट्रास्ट थोडंसं प्लसमध्ये घ्यायचं आहे 15 अशा प्रकारे. त्यानंतर शार्पनमध्ये जायचं आहे, पूर्ण रेस्क्यू वाढवून घ्यायची शार्पनची. त्यानंतर तुम्ही थोडंसं हायलाईटमध्ये जायचं आहे मित्रांनो, थोडंसं हायलाईट पण वाढवून घ्यायचं आहे व्हिडिओच्या क्वालिटीनुसार. त्यानंतर शॅडोला वाढवून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता इथून डन करायचं आहे. बघू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे, 4K मध्ये कन्वर्ट झालेला आहे मित्रांनो. तर त्यानंतर तुम्हाला सेव्ह नावाचं एक आयकॉन दिसत असेल मित्रांनो वरच्या साईडला, तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ अशा प्रकारे. व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.